हरिओम. आज रविवार 18 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम हे निष्ठेने घ्यावं. ऐकूया. नाम श्रद्धेने घेणं म्हणजे काय? तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितलं म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची, पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणं म्हणजे शंकारहित नाम घेणं. शंका अनेक तऱ्हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसलं तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही? नाम घेताना बैठक कोणती असावी? दृष्टी कशी असावी? शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसं? अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असं म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोचतं की नाही, या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचं नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचं नाव उच्चारलं गेलं तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताच्या बाबतीत त्याचं नाव त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. हे कसं शक्य आहे? खरं पाहिलं तर भगवंताचं नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येतं, म्हणजे त्याचं नाव तोच घेत असतो. मग नाम भगवंतापर्यंत पोचतं की नाही या शंकेला वावच कुठे राहिला? समजा 2 माणसं जेवायला बसली. त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचं जेवणाकडे लक्ष नव्हतं, पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचं काम चालू होतं. दुसरा एक इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवत होता. दोघेही जेवून उठले. आता ह्यात उपाशी कोण राहिला? दोघांची पोटं भरलीच. तसं नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असं कसं होईल? समजा आपण परगावच्या एका अनोळखी तेच मला पत्र लिहून त्याला बोलवलं. तो आला आणि त्याने सांगितलं, तुम्ही ज्याला पत्र पाठवलं तो मी. तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसं भगवंतानं सांगितलंय की जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम. मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावं आणि त्यातच त्याला पाहावं. असं का करता येऊ नये? हीच श्रद्धा. आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो त्याचंच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो. तसे भगवंताच्या बाबतीत करावं. त्याचंच नावाने जगावं. म्हणजे माझा सर्व करता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरं कोणीही नाही, या भावनेने राहावं. असा जो भगवंताचा होतो ना, त्याचे महत्त्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचं नाम असं म्हणतात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.